Brought to you by V-Guard. पंकजाताई पडल्या तसं सारखं त्याच्या डोक्यामध्ये फिरत होतं की आमचं काय खरंय, आम्ही व्यवस्थित तिच्या मागं फिरून आमचा उपयोग झाला नाही, मग आमचा जीवनातच काही उपयोग राहिला नाही म्हणून सारखं ते चक्रातच मग आम्ही दवाखान्यात त्याला नेलं, ऍडमिट केलं. काही असं येड्यासारखं फोटोच घ्यायचा, त्यांचे जवळ घ्यायचा, कुकूच लावायचा, आमची ताईच पडली म्हणायचा. मग दवाखान्यातून बी त्यानं 11 वाजेपर्यंत राहिला. एक दिवस पूर्ण राहिला आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजताच म्हणला माझ्या दारात मीटिंग आहे, म्हणला पंकजाताई पडल्यात आणि मला जायचंय आणि मला वाचायचंच नाही, मला आत्महत्याच करायची म्हणून ते पळून आला. तिथून नळी असताना पळून आला. ते आला असाच त्यानं शेतात गेला, टँडवर आला आणि टँडवून आम्ही तिथं येऊच तर ते शेतात गेला. आत्महत्या मला वाचायचं नाही म्हणलं, मला कुणाचीच गरज नाही, गरज होती ती मला ताईचीच होती असं म्हणला. किती एकर शेती तुम्हाला? आम्हाला पोराच्या नावावर, त्याच्या पोराच्या नावावर 6 गुंठे आणि बापाच्या नावावर 27 गुंठे. किती लेकर बाळ त्याला? एक मुलगी एक मुलगा आहे. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार। पंकजाताईचा तुम्हाला काही फोन वगैरे काय आलता का? आता कालपासून तर नाही आला. आता काय करायचं? त्यांच्या लेकराचं त्याच्या भविष्य त्यांनी व्यवस्थित पालन पोषण व्हावं असं त्यांनी काहीतरी मदत द्यावी त्याला, त्याची बायको. पुन्हा आम्ही म्हातारी, आमच्यापाशी प्रॉपर्टी नाही कुठली, अगर त्याला जगवायची अपेक्षा नाही आमची, आम्हाला जगवायचं त्यानं, तर आता आम्ही काय करणार आहे त्याच्या लेकरा बाळायला. मग मदत केली पाहिजे. हा, त्यांनी थोडी का होईना त्याच्यावर लक्ष देऊन त्याच्या लेकरा बाळायचं भविष्य त्यांनी फक्त सांभाळावा. आम्हाला काही त्यांचं फायदे नाही दुसरं, त्यांनी फक्त त्यांचं भविष्य, त्याची मालकी, लेकर त्यामुळे केली की त्याचं नितांत प्रेम मुंडे साहेबांनी पंकजाताई होतं. आणि ज्या दिवशी 4 जूनचा निकाल लागल्यानंतर सर्व आम्ही स्टँडवर बसलो होतो. निकाल ऐकल्यानंतर ते मला की मी एक तर ऊसतोड कामगार, आता माझं काही खरं नाही, आपल्या ताई पडल्यानंतर आम्ही म्हणलं काही नाही सावरून जाऊ, पण त्यांच्या डोक्यामध्ये फॅड बसल्यामुळे एवढे नाही करला. मग त्याच्या घरच्यांनी स्वामीरामन ते हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तो 1 दिवस दवाखान्यात राहिला आणि राहिल्यानंतर दवाखान्यातून तो पळून आल्यानंतर सकाळी स्टँडवर आम्ही सकाळी 7च्या दरम्यान तो आमच्याकडे आल्यानंतर मला ताई पडल्या, मला माझ्या घरासमोर मिटिंग आहे, मला तुम्ही कसं काय कोणी आलं नाहीत. म्हणलं अरे पांडू कायची मिटिंग आहे, मला ताई येईल, मला ताई पडल्या तर माझी मिटिंग गेली. मला म्हणजे त्याच्यावर फॅर झालता, ताईचा फोटो काय दाखवायला, ताईचा फोटो दाखवून तिथं रडायला काय लागला. मी म्हणलं पांडू असं काही करू नको, नाही मला आता मला काहीच करणार, मला ताई पडल्यात मला आमच्या, आणि मी शेताकडे जाऊन तुम्हाला आता आमच्या 100 लोक जमलेत मला माझ्या घरापुढी, रात्रीपासून लोक पूर्ण थांबलेत, मला भाजपची मिटिंग आहे असं म्हणून शेताकडे गेला. आणि शेताकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला आत्महत्या केलेली आहे. पंकजाताईचा काही फोन वगैरे काय आलता का? नाही, ताईचा फोन वगैरे काही आलेला नाहीये. म्हणजे त्यांच्या घरच्याला तुम्हाला काय अपेक्षा? आम्हाला ताईकडून आवडीची अपेक्षा आहे की तो नितांत कार्यकर्ता ताईचा होता, भाजप कार्यालयाचा होता. एवढंच आहे की त्याची लेकरं बाळ रस्त्यावर पडण्यापेक्षा त्यांच्याकडे जमीन 6 गुंठे आहे, आई वडील त्याचे म्हातारे आहेत, 2 मुलं, 1 मुलगी 1 मुलगा आहे, दोन्ही पण छोटे आहेत. त्या पत्नीनं काय करणार आहे, एवढा मोठा धक्का बसलेला आहे त्याला. तर आमच्या गावाच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं किंवा ताईने लेकरा बाळांची जिम्मेदारी व पत्नी जिम्मेदारी घेऊन काही ना काही त्यांना मदत करावी ही आमच्या सर्व गावाच्या वतीनं आमचं मागणी आहे, सर्व गावाच्या वतीनं, दिवळांब्या गावाच्या वतीनं. Brought to you by V-Guard.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.